काय मुलांसाठी मॅगी करताना तुम्हीसुद्धा तीच मसाला मॅगी करतात? तर चला मग आज आपण लहान मुलांसाठी एकदम हटके पद्धतीने तयार केलेली पेरी पेरी मसाला मॅगी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. लहानांना व मोठ्यांना आवडेल अशी झटपट तयार होणारी हटके पद्धतीने तयार केलेली पेरी पेरी मसाला मॅगी बनवण्यासाठी इथे मी खलबत्त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्याचसोबत 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे कुटून याची पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपली पेरी पेरी मसाला मॅगी बनवण्यासाठी लागणारी चिली गार्लिक पेस्ट बनवून तयार आहे. आता आपण मॅगी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी एका फ्राय पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल व 1 टेबलस्पून बटर टाकून घेत आहे. आता आपण आपले तेल व बटर चांगल्या प्रकारे गरम करून घेऊ. आपले तेल व बटर चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक छोट्या साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा, आता आपण या कांद्याला छान असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी मॅगीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, एक छोटी वाटी फ्रोझन मटार, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या भाज्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. सर्व भाज्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बनवून घेतलेली चिली गार्लिकची पेस्ट टाकून घेऊ व आता आपण ही पेस्ट 1 मिनिट तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेऊ. एक मिनिट पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून पेरी पेरी मसाला, त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या मसाल्यांना 1 सेकंद तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 सेकंद मसाले तेलामध्ये तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये मॅगीसोबत भेटलेले 2 मॅगी मसाल्याचे पाऊच टाकून घेणार आहोत. मॅगी मसाल्याचे दोन्ही पाऊच टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपले पाणी छान प्रकारे उकळायला लागले आहे. आता आपण यामध्ये 2 मॅगी टाकून घेणार आहोत. दोन्ही मॅगी पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. एक मिनिटानंतर आता आपण या पॅनवरचे झाकण काढून घेऊ व आता आपण ही मॅगी एका बाजूने पलटी करून घेऊ. मॅगी पलटी करून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मॅगी चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवू. आता आपण ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली मॅगी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण या मॅगीमध्ये 1 टीस्पून ऑरिगॅनो टाकून घेणार आहोत. ऑरिगॅनो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही मॅगी पॅनमध्ये थोडीशी पसरवून घेऊ व पसरवून झाल्यानंतर आता आपण या मॅगीवर 1 चीजची स्लाईस टाकून घेणार आहोत. चीज स्लाईस टाकून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून आता आपण ही मॅगी 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू. 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपली चीज छान प्रकारे मेल्ट झाली आहे. आता आपली पेरी पेरी मसाला मॅगी बनवून तयार आहे.
लहान मुलांसाठी खास हटके पद्धतीने तयार केलेली पेरी पेरी मसाला मॅगी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.